देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझे सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा किंवा न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग दे सदा गुण गायीन आवडी हेची माझे सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. नमो उदासीन झाले देह भावा. नमो उदासीन झाले देह भावा. उदासीन झाले देह भावा. नमो उदासीन झाले देह भावा. आळविते देवा त्यासे नमो. आळविते देवा त्याचे नमो. आळविते देवा त्याचे नमो. नमो उदासीन झाले देह भावा. नमो उदासीन झाले देह भावा. उदासीन झाले देह भावा. उदासीन झाले देह भावा. आळविते देवा त्याचे नमो. आळविते देवा त्याच्या नमो. आळविते देवा त्याच्या नमो. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे बंधो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा. 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 दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. हे चिदान देगा देवा. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू. अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ. विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया
सद्गुरू श्री माधव मामा आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थ भाविकांच्या सहयोगामधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला आपला या निरपणा नगरीतील अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सप्ताह सोहळ्यातील आजची ही उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा सद्गुरुनाथ पंढरनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सर्वांच्या प्रेमातून दिलेल्या आमंत्रणामुळे माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे। त्या निमित्तानं तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा सर्वांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुणगायी नावडी, हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य राग रसिक श्री तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराया भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या समोर काही मागणी करतायत। महाराज सांगतात, देवा हे चिदान देगा देवा। महाराज बोलतात की हे देवा आम्हाला दान द्या। महाराजांचे काही शब्द विचार करायला लावणारे आहेत बरं का। इथं महाराजांनी एकतर कुठल्या देवाचं या अभंगात नाव घेतलं नाही, जे काही देवाला संबोधन दिलेलं आहे ते एका देवा या शब्दानंच दिलेलं आहे बरं का। सामान्य नाम आहे हे चिदान देगा देवा। कोणत्या देवाशी तुकोबाराय बोलतात याचं काही इथं स्पष्ट उल्लेख नाही, पण महाराज म्हणतात हे देवा आम्हाला हे दान द्या। कोणतं दान? तर तुझा विसर न व्हावा, तुमचा विसर पडू नये अशी कृपा आमच्यावर करा देवा। पण हे बोलत असताना महाराजांची दुहेरी भाषा आहे का एकिरी भाषा आहे? म्हणजे आवजावं बोलतायत का अरे तुरे शब्दच आहे ना। देगा देवाला शब्द वापरत असताना महाराजांनी इथं गा शब्द दिलेला आहे। जसं एखाद्या मित्राला आपण म्हणतो ठेव गा, कर गा, असं करुणी गा, तसा महाराजांचा हा गा शब्द आहे। हे चिदान देगा देवा, या गा शब्दातून तुकोबारायांचं आणि भगवंताचं काय प्रेम आहे याचं दर्शन आपल्याला घडू शकतं। महाराज म्हणतात देगा देवा, द्या देवा, द्या नाही दे देवा, दे आम्हाला। काय दे? तर तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडू नये अशी कृपा आमच्या जीवनामध्ये कर भगवंता। वास्तविक पाहता तुझा आठव या व्हावा यासाठी आम्ही काही कमी सायास केलेले नाहीत। खूप सायासानं तुझ्या चरणाविषयीचं प्रेम आमच्या अंतःकरणात निर्माण झालेलं आहे। आता ते निर्माण झालेलं प्रेम असंच राहावं या दृष्टीनं क्षेमाची मागणी तुकोबाराय करतात, तुझा विसर न व्हावा। पण महाराज खऱ्या अर्थानं जर तुम्ही भक्त आहात तर भक्ती करणं हे भक्ताचं काम आहे। भक्ती देवाकडे मागायची काय गरज आहे? तुम्ही करायला पाहिजे माझा विसर पडू नये यासाठी अट्टहास। मीच जर माझा विसर पडू नये अशी कृपा तुमच्यावर केली तर मग तुमची भक्ती काय? तुम्ही काय करणार? का उगं खाऊन लोळणार? महाराज म्हणले तसं नाही। तुम्ही जर अशी कृपा केली की तुमचा विसरच नाही पडू दिला तर आम्ही सुद्धा काही शांत बसणार नाही। गुणगायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी। आनंदानं तुमच्या गुणाचं गाण करीत या इहलोकामध्ये आम्ही आमच्या आयुष्याचं सार्थक करू। अखंड तुमचं गुणगान गात राहू। गायीन ते लीळा चरित्र पवाडे, राखिले सवंगडे सहित गायी। तुमच्या गुणाचं गान करू, तुमच्या नामाचं गान करू, तुमच्या चरित्राचं गान करू। गुणगायीन आवडी, आणि आवडीनं ते गात गात या इहलोकात आम्ही फिरत राहू। आणि हीच आमच्या जीवनातली सर्वात मोठी कमाई आहे। हेची माझी सर्व जोडी। जोडी शब्दाचा अर्थ काय? प्राप्तव्य। जे काही आमच्या जीवनामध्ये आम्हाला कमवायचं आहे ती तुमची भक्तीच कमवायची आहे। संपत्ती सोहळा आदी सर्व गोष्टी आम्हाला नको, न लगे मुक्ती आणि संपदा किंवा धन संपदा। आम्हाला धन नको, संपत्ती नको, मुक्तीसुद्धा नको। तुमचं भजन करायचं आहे, तुमचं गुणगान गायचं आहे, यासाठी आम्हाला मोक्षसुद्धा नको। पण तुझा विसर पडू नये अशी कृपा आमच्यावर करावी
आणि तो विसर पडू नये याला अनुकूल असणारी सत्संगती आम्हाला द्यावी. संत संग देई सदा, कारण संत संगतीत जीवाला देवाचा विसर पडत नाही. आमचे एक महाराज आहेत ज्यांनी आम्हाला संस्कृताचे उच्चार शिकवले. ते म्हणे, महाराज आयुष्यात कधी एकादशी ध्यानात ठेवली नाही, आयुष्यात कधी आषाढी वारी कार्तिकी वारीला जायला अट्टहास केला नाही, फक्त आयुष्यभर संताच्या संगतीत राहिलो. एकादशी घडत राहिली न वार्याही घडत राहिल्या. संताच्या संगतीचा हा प्रभाव आहे. संत संगती देई चरण सेवा, जेने तुझा विसर न पडावा. याचा अर्थ असा आहे की देवाचा विसर न पडण्यासाठी सत्संग महत्त्वाचा आहे. सत्संगेन आहे ना ते, सताम प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्ति हृत्कर्णरसायना कथा तज्जोषनादाश्वपवर्गवर्त्मनि श्रद्धा भक्तिरतिरनुक्रमिष्यते. कपिल गीतेमध्ये कपिलाचार्य सांगतात की नाही, सताम प्रसंगान, सत्संगतीच्या संत महापुरुषाच्या संगतीमध्ये काय असतं, मम वीर्य संवेद, संतांच्या संगतीमध्ये अखंड देवाच्या वीरत्वाच्या अश्वरत्वाच्या कथा सांगितल्या जातात. मम वीर्य संविदो, त्याचा संवाद ते संत करत राहतात. आणि भवन्ति हृत्कर्णरसायना कथा, संतांच्या संगतीमध्ये कर्णरसायना, अंतःकरणाला आनंद देणाऱ्या कथा होत राहतात. आणि त्या कथाचं श्रवण अखंड केल्याचा परिणाम श्रद्धा भक्ती रती अनुक्रमिष्यती. ते कपिलाचार्य आपल्या देवहूती मातेला सांगतात की माते, अंतःकरणामध्ये श्रद्धा भक्ती आणि प्रेम अनुराग देवाविषयीचा वाढत राहतो. मला सांगायचं काय होतं, सत्संगतीत हे घडतं. म्हणून संत संग देई सदा, म्हणून आम्हाला संत संग द्या. तुमचा विसर पडू नये अशी कृपा करा. त्यासोबतच संतांची संगती द्या. एवढं जर तुम्ही देवा केलं तर गुणगायीन आवडी हेची माझी. आम्ही आळशी बनणार नाही. झाली आता देवाची कृपा तर होत राहील भक्ती. नाही नाही, आम्हीही ते करणार. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि महाराज शेवटी म्हणतात, देवा एक विसर पडू नये, दुसरी संतसंग घडावा, आणि तिसरी एक मागणी आहे ती म्हणजे आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मिळावा. तो का म्हणे, गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवासात घाला. इथं एक बारकावा आहे बरं का. आधी तुमचा विसर पडू नये ही व्यवस्था लावा. पुन्हा सत्संगतीत आमच्या जीवनातला क्षण ना क्षण सार्थक जाईल ही कृपा करा. आणि असा जन्म पुन्हा पुन्हा मिळावा म्हणून आम्हाला गर्भवासात घाला. म्हणून शेवटी चरण ठेवलं. तो का म्हणे, गर्भवासी सुखे घालावे. तसं तर गर्भवास सुखे होऊच शकत नाही. इथं सुखे शब्दाचा अर्थ तृतीय विभक्ती. सुखाने आनंदाने आम्हाला जन्म द्या असा अर्थ आहे. परंतु सुखावह गर्भवास नाहीच ही गोष्ट त्रिकाला बाधित सत्य आहे. परंतु जर जन्माला येऊन संतसंग घडणार असेल, जन्माला येऊन अखंड भजन घडणार असेल, जन्माला येऊन भगवत भजनात आणि चिंतनात जीवनातला क्षण ना क्षण सार्थक होणार असेल, मग मात्र गर्भवासाचं दुःख भोगायला आम्ही तयार आहोत, आनंदानं तयार आहोत. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. म्हणून तुका म्हणे, गर्भवासे सुखे घालावे आम्हासे, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. असा हा जगद्गुरु तुकोबरायांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. आज आपल्या उत्सवातला जागराचा अर्थात उपांत्य दिवस आहे आणि त्यानिमित्तानं देवाकडे काहीतरी मागावं. 2-3 अभंग डोक्यात घोळत होते. खरं तर ह्याची सुख पुढती मागतो आगळे तो घ्यावा, का देव वसे चित्ती घ्यावा, का देवा आता ऐसा करी उपकार घ्यावा. असायलाच 2-3 असल्यावर 2-3 घोळणारच की हो. पण हा आपला जो उत्सव आहे तो सद्गुरू श्री माधव मामांनी उभा केलेला हा उत्सव आहे आणि 71वं हे आपलं वर्ष आहे. एवढ्या तपस्वी महापुरुषांच्या तप सामर्थ्यानं निर्माण झालेली या सप्ताहाची मुहूर्त मेढ आहे आणि ती सेवा आपण सर्व भाविक सज्जन तितक्याच तेजानं त्याचं निर्वहन करत आहात.
आणि त्यातला हा 71वा वर्षाचा उपांत्य दिवस माझ्याकडे आलेला आहे. खरं पाहता कीर्तनाची जर यादी वाचली तर सगळे एक एकाचे निमनो व्यापारे हे विश्वची होय संहरे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये दुर्योधन बोललाय की नाही, अशी मोठमोठी माणसं महापुरुष आधी कीर्तनाला येऊन गेलेली आहेत आणि पुन्हा माला उभा केलेला आहे. खऱ्या अर्थाने ही लईच मोठी अडचण आहे. म्हणजे मोठा पाऊस पडून जावा आणि पुन्हा स्प्रिंकलर लावावं, तशी ही आजची कीर्तनाची अवस्था आहे. पण हरकत नाही, जशी काही सद्गुरुनाथ कृपा करतील तशी सेवा खऱ्या अर्थानं मामांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करायचे. येथ प्रौढी न बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांची ये समाजे. इथं काही प्रौढी बोलण्यासाठी उभा नाही, मोडक्या तोडक्या शब्दात सद्गुरू संतांची वाङ्मयीन सेवा करण्याच्या हेतूनं फक्त या ठिकाणी उभा आहे. त्यांनी जसं सामर्थ्य द्यावं, जशी कृपा करावी तशी सेवा आपण प्रभूचरणी समर्पित करू. खरं पाहता जवळजवळ चैत्र शुद्ध एकादशीपासून रात्रीचे कीर्तन सगळे बंदच आहेत. कारण जरा प्रकृती बरी नाही. म्हणजे आता तुम्हाला तर वाटतं असेल चांगलं धट्टाकट्टा दिसला आणि तब्येती बरी नाही म्हणाले, पण ते सगळं आता जे आहे ते आहेच, त्याला काही पर्याय नाही. परंतु प्रकृती ठीक नाही, त्यामुळं जवळपास शुद्ध द्वादशी धरा ना, चैत्र शुद्ध द्वादशी ते वैशाख शुद्ध द्वादशी 1 महिना आणि हे पुढचे जवळपास आलेच आता 15 दिवस भरत कमी जास्ती, तर 1.5 महिना झालं कीर्तनाच्या सेवा थोड्याशा बंद आहेत. पण गणेश महाराजांचा खूप आग्रह की महाराज यायला पाहिजे. आता ते पहिला एक अनुभव म्हणजे कसा, त्यांनी पुंडलिक महाराजांनी विचारलं होतं, म्हणजे प्रीतम महाराज म्हणतो आम्ही त्यांना, पुंडलिक महाराज देहूकर महाराज, ते म्हणे नाही आलं तर चालेल का. तर गणेश बुवा म्हणे तुम्ही येऊ नका, फक्त 9 वाजता व्हिडिओ कॉल करा रात्री, का लोक मला हाणलेलं बघा म्हणे. म्हणजे त्यांची प्रकृती बरी नाहीच ना, पण तरीही त्यांच्या महाराजांच्या प्रेमासाठी आपल्या सर्व, खरं तर निरपण्यात काहीच कमी नाही. इथले कपडे फडकले तरी 2-4 बुवा पडत्याल. दुसरीकडे धूळ उडते तसं इथं 2-4 महाराज पडतील अशी स्थिती आहे. कारण हे संतांची भूमी आहे, संतांची कृपांकित भूमी आहे. त्यामुळे इथं पिक पिकले घुमरी, हे जसं तुकोबारायांनी म्हणावं तसं हे सगळं संतांचं पीक खऱ्या अर्थानं फुललेली ही भूमी आहे. मोतीराम बाबांची ही भूमी आहे, मामांची भूमी आहे, मारुतराव महाराजांच्या या परिसरातली ही भूमी आहे. अशी मोठ्या मोठ्या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. खूप इथं मोठी मोठी मंडळी आहेत, ज्याच्या त्याच्या क्षेत्रातली मोठी मोठी आहेत. परंतु त्यांचा आग्रह की महाराजांनी यावं. मी हळूच म्हटलंही होतं, जरा सगळीच कीर्तनं कॅन्सल केलेत, ही सेवा थोडं काही झालं तर बघा. पण मी त्यांना डायरेक्ट म्हटलं नाही, मी भूषणबुवाच्या मार्फत म्हटलं होतं. भूषणबुवा म्हणले तसलं काही करू नका. आता म्हणलं ठीक आहे, जरा आता थोडंसं बरंही वाटतं आहे, पण तरीही अजून असं आहे का चातुर्मासा होईपर्यंत जरा सेवा करूच नाही असा सर्व म्हणजे परिवाराचा सर्वांचा आग्रह. परिवाराचा म्हणजे प्रेमाच्या परिवाराचा बरं का, नाही तर बायकोचा, माईचा, बापाचा असं तुम्हाला वाटेल. त्यांचा तो तसा कायमच तगादा राहतो, पण मी काही त्यांच्या शब्दाला एवढं हे करत नाही. परंतु सर्वच परिकर आणि डॉक्टरांचाही सल्ला असा की कीर्तनं थोडी करू नका. परंतु आता पर्याय बी नाही, याच्याशिवाय आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापत. खरं तर निरोगी व्हायचं ठिकाणच आहे, म्हणजे सगळे रोग जायचं. प्रेमी माणसाचा रोग काय औषधानं जातो का, पण हरकत नाही. पण थोडं त्यांच्याही शब्दाला सन्मानित करणं खऱ्या अर्थानं आपलं कर्तव्य आहे. त्या दृष्टीनं सेवा बंदच आहेत. आज आलो आहे तर 5-6 फोन झाले, कशाला गेलात, तुम्हाला काही काळजीच नाही असं म्हणतात आता सगळे. ठीक आहे, तर पण तरीही थोडक्या वेळामध्ये सेवा प्रभूचरणी आपण समर्पित करणार आहोत.
आता काय 1.5 महिना इंजन बंद आहे, त्यामुळं जरा पेटायला वेळ लागेल, पण पेटलं तरी इजायला बी वेळ लागेल असं बी आहे. त्यामुळं थोडक्या वेळामध्ये आपण थोडीशी सेवा प्रभूचरणी समर्पित करणार आहोत. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करू. विठोबा रखुमाई हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबरायांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबराय भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या समोर काही मागणी करतायत. वास्तविक पाहता संत महापुरुषांनी काही मागावं ही गोष्टच आपल्या मनाला जरा न पटणारी आहे बरं का. कारण संतांचा स्वभाव देण्याचा आहे का घेण्याचा आहे हो? संतांचा स्वभाव तर देण्याचा आहे. त्यांचं जीवनच जगाला देण्यासाठी प्रस्तुत आहे. संतांनी आपल्या जीवनातलं जे काही आहे ते दिलेलं आहे का कोणाकडून काही घेतलेलं आहे? ज्ञानोबराय वर्णन करतात की नाही, संत देतात म्हणे या संताचे हे देणे कल्पतरू होणी दुने. परिसा परिसा गाध परिसा परिसा गाध देणे चिंतामणी ठेंगणा. संतांचं देणं म्हणजे परीस चिंतामणी कल्पतरू यांच्यापेक्षा सुद्धा काहीतरी विशेष संत आपल्याला देतात. किंबहुना त्यांचा जन्म त्यांचा अवतारच देण्यासाठी आहे. जे पुरुषार्थ सिद्धी चौथे घेऊन आपुल्या हाते रिगाला भक्तिपंथे जगा देत सेवितो हारस. संत देण्यासाठी जन्माला आलेले आहेत की नाही. घातला दुकान किती प्रमाण देता येतील. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. याचा अर्थ काय? ज्ञानोबराय जे वैष्णवपर अभंगामध्ये वर्णन करतात की नाही, ज्ञानदान घडे श्रेष्ठा. संत देण्यासाठीच अवताराला आलेले आहेत. हा इहलोकच त्यांनी स्वीकारलाय जगाला देण्यासाठी. मग जगाला भक्ती द्यावी, जगाला ज्ञान द्यावं, जगाला आनंद द्यावा, जगाला बोध द्यावा. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम काला वाटू. संतांनी बोध जगाला वाटला, संतांनी आनंद जगाला वाटला. तुका म्हणे खातो नका चरफडू. आणि मुक्ती जगाला वाटली.
संत मोक्ष हातात घेऊन जगाला द्यायला निघाले. देव घ्या कुणी, याचा अर्थ संतांचा अवतार देणाऱ्यासाठी म्हणजे देण्यासाठी आहे. संतांची कक्षा देणाऱ्यामध्ये आहे, घेणाऱ्यामध्ये नाही. संत कधीच कोणापुढे हात पसरत नाहीत. का? जर कोणाला काही मागायचा प्रसंग कधी येतो हो, एखाद्या गोष्टीचा अभाव जीवनामध्ये जाणवला मग माणूस लोकापुढे हात पसरतो की नाही. बोला की हो, नाही काहीतरी म्हणा बरं का. कसं आहे, मला झोप येत नाही तुम्ही बोललं की. आपल्या जीवनात कुठल्या तरी पदार्थाचा वस्तूचा अभाव आहे हे जेव्हा आपल्याला जाणवायला लागतं तेव्हाच आपण कोणाला तरी काहीतरी मागायला प्रवृत्त होतो की नाही. अभावाची जाणीव झाली की, म्हणजे जिथं कशाची तरी वासना इच्छा निर्माण झाली की मग मागण्याचा प्रसंग येतो. संतांच्या जीवनात कसली इच्छाच नाही. तो का म्हणे खुंटे आस तेथे वास करीतो. संतांच्या जीवनात आशाच राहिलेली नाही. संतुष्ट सर्वदा, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. संतुष्ट सर्वदा, संतुष्ट सर्वदा त्वये व्यापक निर्धार. विषयी विरक्त दया नाही अपपर. 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 संतुष्ट सर्वदा, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. हे संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. नाथ महाराज वर्णन करतात, विषयी विरक्त जया नाही अपपर. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. संत हे सर्वदा संतुष्ट आहे. वारशे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा संतोषी. जो ज्ञानोबराय बोलतात की नाही तसं निरुपचार कसल्याही जीवनामध्ये अभावाची स्थिती झाली तरी ज्यांची संतुष्टता डगमगत नाही. तुमची आमची संतुष्टता डगमगणारी, आपण संतुष्ट नाही अशातला भाग नाही. पण प्रतिकूलतेत आपली संतुष्टता कुठं जाते? आता कुठं जाते तुम्हाला माहीत, मला कसं माहीत राहील तुमची कुठं जाते? नाहीतर धर्मापुरीच्या डोंगरात जात असेल. पण आपली संतुष्टता हलते की नाही महाराज? डगमगते. पण संतांच्या संतुष्टतेचा विचार करून बघा ना, कितीही प्रतिकूलता जीवनात आली तरी संतुष्ट सततम योगी यता आत्मा दृढ निश्चय. तुकोबरायांना एक जण म्हणू लागला, महाराज किती प्रतिकूलता तुमच्या जीवनात हो, एवढी कुठे काही प्रतिकूलता असते का? लय संतुष्टतेला डोक्यावर घेऊन बसू नका. काहीतर गुरं ढोरं करा, काहीतर करा. जीवनाच्या निर्वहनाची काहीतरी सोय लावा. महाराज म्हणले आमचं पोट भिकेवर भरू लागले का नाही, त्यासाठी कोण संसारासाठी अट्टहास करा. धनकन घरो घरी पोट भरे भिकेवरी. धनकन घरो घरी पोट भरे भिकेवरी. जतन ती करी कोण पुरे वास रे. 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 नांदनुक ऐसी सांगा नाही तरी वाया भागा. नाही तरी वाया भागा. नांदनुक ऐसी
सांगा तरी वाया नाही तरी वाया नाही तरी वाया धन कन घरो घरी धन कन घरो घरी धन कन घरो घरी धन कन घरो घरी पोट भरे भिकेवरी पोट भरे भिकेवरी पोट भरे भिकेवरी पोट भरे भिकेवरी आज जतनती करी कोण गुरे वासरे जतनती करी कोण गुरे वासरे हे जतनती करी कोण गुरे वासरे जतनती करी कोण गुरे वासरे धन कण घरोघरी पोट भरे भिकेवरी जतन ती करी कोण गुरे वासरे. आपल्याला विषय काय सुरू आहे. संतुष्टता संतांची कधी डगमगत नाही. घरी अन्नान्न दशे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा तुकोबरायांना नजराना पाठवला तेव्हा महाराजांनी तो स्वीकारला नाही. ही संतुष्टता आहे आणि अखंड चित्ताची संतुष्टता. कधीतरी संतुष्ट आहेत असं नाही, कसलाही प्रसंग आला तरी त्यांची संतुष्टता डगमगत नाही. असे हे संत महात्मे आहेत. म्हणून हे कधी मागण्याचा विषयच येत नाही. हे देण्यासाठी अवताराला आलेले आहेत. जगाला देणारे संत आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर या जगामध्ये मागणाऱ्याची किंमतच नाही. महाराज मागणं ही चांगली गोष्ट आहे का? जरा खाली येऊन बोलू का? म्हणजे उगाच सरळ व्यवहारातला शब्द वापरू का? जगात लोक किंमत मागतकऱ्याला देतात का दात्याला देतात? कीर्तन झाल्यावर नावं कोणाची पुकारतात? दात्याचे का मागतकऱ्याचे? दात्याचे. म्हणजे जो देणार आहे त्याचंच नाव घेतलं जातं. याचा अर्थ असा आहे की जगात पूज्य कोण आहे, श्रेष्ठ कोण आहे, तर दाता श्रेष्ठ आहे. वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा. दाता मिळेल का नाही अडचण आहे. म्हणून घेणारे जगात खूप आहेत पण घेणाऱ्याला किंमत जगात नाही. उलट मागणारा समोरून आला की माणसं तोंड चुकून फिरतात. ते सुभाषितकाराचं मत आहे ना, अर्थ प्रार्थन शंकया न कुरुते संभाषणम वै सुहृद. ते तसं वेगळ्या अर्थाचा सुभाषित आहे. मला लागायची तेवढी कडी घेतली त्यातली उगा. अर्थ प्रार्थन शंकया न कुरुते संभाषणम वै सुहृद. अत्यंत सुहृदजन म्हणजे प्रेमी लोक सुद्धा भेटल्यावर हा आपल्याकडं काहीतरी अर्थाजनाची प्रार्थना करेल म्हणून तोंड चुकून फिरतात मागत कऱ्याला. आपला शेजारी किंवा शेजारीन येईल तेव्हा काहीतरी मागणारीच जर असेल, जरा साखर संपल्या वाटीत साखरच द्या, पीठ नाही जरा पीठच द्या, ताक नाही जरा ताकच द्या, खुर्ची नाही जरा खुर्चीच द्या, अमुक द्या तमुक द्या. आणि ती जर आपल्या घराच्या दाराकडे यायला लागली, लोकांना कधीतरी तिला पायघड्या घालून बोलवा वाटते का? लोक म्हणते आली बघा गिरा. का बरं हो? मागत करायची जगाकडून उपेक्षाच होते. माफ करा पण जग मागत करायची उपेक्षा करील यात नवल काय? जगातला सर्वश्रेष्ठ दाता कोण आहे? परमात्मा श्री पंढरीनाथ सर्वश्रेष्ठ दाता. पण तो सुद्धा मागणारा भक्त डोळ्यापुढे आला की त्याच्या सुद्धा कपाळाला आट्या पडत. न मागता काय बी देईल, न मागता लक्ष्मी देईल, पण मागणाऱ्याची त्याला सुद्धा उपेक्षाच आहे. ऐसे यासे नारायणे उपेक्षिले सर्वथा ऐसे यासे नारायणे उपेक्षिले सर्वथा ऐसे यासे नारायणे सर्वथा ऐसे यासे नारायणे उपेक्षिले सर्वथा. भिक्षा पात्र अवलंबने भिक्षा पात्र अवलंबने भिक्षा पात्र अवलंबने भिक्षा पात्र अवलंबने. दळो जिने लाजिरवाणी दळो जिने लाजिरवाणी दळो जिने लाजिरवाणी दळो जिने लाजिरवाणी. ऐसी आसी नारायणे ऐसी आसी नारायण ऐसी आसी नारायणे ऐसी आसी नारायणे उपेक्षिले सर्वथा
सर्वथा देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, उपेक्षिले सर्वथा सर्वथा देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव, देवा पायी नाही भाव. जगातला सर्वश्रेष्ठ दाता सुद्धा मागत करी समोर आला की त्यात तो सुद्धा डगमगतो. तुकोबाराय सांगतात, भिक्षा पात्रावलंबने जळो जिनेला जिरवाणी, ऐसे असे नारायणी उपेक्षिले सर्वथा. देव सुद्धा त्याची उपेक्षा करतो. म्हणजे जगात मागत कर्याला किंमत, दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. हे की नाही? का मागत कर्याची किंमत जगात नाही महाराज. म्हणून जगात देणारा व्हावं, मागणारा होऊ नये. सगळ्यात वाईट गोष्ट आहे ते. एक सुभाषितकाराचं सुभाषित आहे, मी शब्द विसरलो श्लोकाचे, पण अर्थ सांगतो. मला सांगा, श्रीमंत ढग आहेत का समुद्र? श्रीमंत कोण आहे ते सांगा बरं का. ढग श्रीमंत आहेत का समुद्र श्रीमंत आहे? बोला हो. हां, असं कसं होतंय? ढग कसे श्रीमंत? समुद्र श्रीमंत. ढगाचं बाष्पीभवन, आपलं समुद्राचं बाष्पीभवन म्हणजे ढग. समुद्राचं सूर्यप्रकाशानं झालेलं पिल्लू म्हणजे ढग. समुद्र श्रीमंत आहे ना. कशा अंगानं म्हणाल तर पाण्याच्या अंगानं. ढगाकडं पाणी जास्त आहे का समुद्राकडं? स्वाभाविक आहे, समुद्राकडं पाणी जास्त आहे. ढगाकडं रत्न आहेत का समुद्राकडं? रत्नाकर नाव कोणाचं आहे? समुद्राचं आहे. याचा अर्थ रत्नानं श्रीमंत समुद्र आहे, पाण्यानं श्रीमंत समुद्र आहे, खनिज संपत्तीनं श्रीमंत समुद्र आहे. अनेक जलचरांना आश्रय देण्याच्या निमित्तानं श्रीमंत कोण आहे? समुद्र आहे. एवढा मोठा समुद्र आहे, पण समुद्र देणार आहे का घेणार आहे? घेणार आहे, घेणार आहे. एवढं सगळं समुद्राकडे आहे, पण अजूनही कितीही पाणी पृथ्वीवर पडलं तर सगळं पाणी आपल्याकडेच येऊ द्या म्हणतो. म्हणजे घेणाऱ्याच्या भूमिकेत एवढा ऐश्वर्यवंत असणारा समुद्र आहे, म्हणून त्याची जागा खाली आहे. जमिनीची उंची कशी मोजली जाते? समुद्र सपाटीपासून. याचा अर्थ समुद्राची जागा खाली आहे की नाही? का बरं खाली आहे समुद्राची जागा? कारण श्रीमंत आहे, पण मागणाऱ्यातला आहे. समुद्राच्या तुलनेत ढग कसलाच श्रीमंत नाही, पण जेवढा बी आहे तेवढा आपल्या जवळची जलसंपत्ती दान देण्यासाठी नित्य पुढं राहतो. म्हणून लहान का असेना, पण त्याची जागा वर आहे. हे सुभाषितकाराला असलेच कुटाने करायची सवय, म्हणजे असलेच युक्त्या येणकेन प्रकारे त्यांना मागणारा आणि देणारा याच्यातला फरक सांगायचा आहे. मागणारा कितीही मोठा असो जगात त्याचं स्थान खाली आहे. देणारा कितीही छोटा असो जगात त्याचं स्थान वर आहे. म्हणून देणाऱ्यापेक्षा मागणारा नेहमी खाली राहतो, देणारा वर राहतो. म्हणून मागणं ही चांगली गोष्ट नाही. ते एकदा अकबराच्या दरबारामध्ये, नवरत्न दरबार त्याचा, आणि त्याच्यामध्ये जे कविराज होते त्या कविराजाला अकबरानं विचारलं, म्हणे सांग रे बाबा जगात सगळ्यात वाईट काय आहे? त्यांनी लिस्ट काढली वाईट गोष्टीची, कुठल्या क्षेत्रात काय वाईट, कुठल्या क्षेत्रात काय वाईट.
आता ते सगळं सोडवत बसायला आपल्याकडे वेळ नाही, मला लागायचं आहे ते शेवटचं. एक बुरो प्रेम को पंथ. कविराज सांगतात, एक बुरो प्रेम को पंथ, बुरो जंगल में बासो, बुरो नारी सो नेह, बुरो मूर्ख में हासो, बुरो सोम की सेव, बुरो भगिनी घर भाई, बुरी नारी कुलक्ष सास घर, बुरो जमाई. कवि हाँ, एक बुरो ठन ठन पाल है, बुरो सुरन में भागनो, कवि गंग कहे सुन शाह अकबर, कवि गंग कहे सुन शाह अकबर, सबसे बुरो है मांगनो, बुरो प्रेम को पंथ, बुरो जंगल में वास. कविराज सांगतात काय काय वाईट आहे. एक बुरो प्रेम को पंथ. हे सगळं सांगायला आपल्याकडं काही आवश्यकता नाही, ते सगळं सांगत बसायची. प्रेमाचा पंथ वाईट आहे हे पडतंय का? बोला की, प्रेम वाईट आहे का चांगलं आहे? आणि कविराज म्हणतात की बुरो प्रेम को पंथ. कसं? त्याचं उत्तर सांगतो. प्रेम परिवारापुरतं, लेकरा बाळापुरतं, बायकोपुरतं असेल तर वाईट आहे. तेच प्रेम जगावर झालं मग चांगलं आहे. म्हणजे कसं? प्रेम जगावर करावं तो धर्म आहे, आणि आपल्या आपल्याच संकोचित विचारावर प्रेम केलं, संकोचित परिवारावर प्रेम केलं, मग मात्र ते वाईट आहे. म्हणून साने गुरुजींनी धर्म कोणता सांगितला? आता ते खरा तो पाठ आहे. आता घराला प्रेम असं आहे का? घराला आहे का? जगाला प्रेम अर्पावे. घराला अर्पलं तर धर्म नाही, पण जगावर प्रेम केलं तर मग मात्र तो धर्म आहे. उंच नीच, काळा गोरा, अमुक वर्णीय, तमुक वर्णीय, अमुक जातीचं हे सगळं सोडून सगळ्यावर प्रेम करावं तो धर्म आहे. आपली धर्माची व्याख्याच ती आहे. भेदभाव हा धर्म नाहीच आहे आपला. म्हणून प्रेमाची व्याख्या काय? आपलं प्रेम चांगलं कधी? समतेतून होतं तेव्हा चांगलं. एका साधूचं वाक्य सांगू का? समतेतून झालेली ममता चांगली गोष्ट आहे, पण आधी ममता पुन्हा समता वाईट आहे. म्हणून प्रेम जब अनंत हो गया, रोम रोम संत हो गया, देवालय हो गया ये तन, देवालय हो गया ये तन, अरे मन तो महंत हो गया, प्रेम जब अनंत हो गया, रोम रोम संत हो गया. प्रेम अनंत झालं पाहिजे ते चांगलं आहे, पण संकोचित झालं की दुःखाचं कारण आहे. आता ते लय लांबतंय. कसं आहे, मी म्हणलं नाही का इंजन पेटल्यावर पुन्हा जायचं अवघड आहे, त्याच्यामुळे लांबीत नाही. पण माणसाला वाटतंय आम्हाला लय दुःख, दुःख सगळ्या जगालाच आहे, पण आपल्याला जास्त होते कारण प्रेम जास्त चिटकलेलं आहे. एखादी बाई मिली दुःख आहे का हो? नाही, पण तीच बाई आपली बायको, माय, अमुक तमुक, प्रेमाचं नातं तिच्याशी काहीतरी असलं मग मात्र. म्हणून बुरो प्रेम को पंथ, बुरो जंगल में वासो. जंगलात राहणं वाईट आहे हे सगळ्यासाठी नाही, विषयी लोकांनी एकांतात राहणं वाईट आहे हा त्याचा अर्थ आहे. आता हा उपदेश कोणाला चालू आहे? राजाला. राजा का वैराग्य आहे का? राजाविषयी. त्याच्यामुळं त्याला म्हणावं लागतं बुरो जंगल में वासो, कारण संत एकांतात राहिले तर भजन, आणि विषयी एकांतात राहिला तर विषयाचं ध्यान, असं होतं ना. त्यामुळं बुरो जंगल में वासो, बुरो नारी सो नेह. स्त्रीवर केलेलं प्रेम वाईट. तुम्ही म्हणाल असं कसं? पतीनं पत्नीवर प्रेम करू नये का? करावं, पण आसक्त होणं वाईट. बुरो नारी सो नेह, बुरो मूर्ख में हासो. मूर्खाबरोबर गप्पा छप्पा करणं वाईट. गुरुवारी चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात, 4-5 मूर्ख जर गप्पा मारत बसले असतील तर त्यांच्यात जाऊन बसून मूर्खाची 1 संख्या वाढवायची नाही.
म्हणजे 5-6 मूर्खात जाऊन आपण मूर्ख व्हायचं नाही. बुरो मूर्ख में हसो, बुरो नारी बुरो सोम की सेव, दारू पिणं वाईट आहे. बुरो भगिनी घर भाई, दिलेल्या बहिणीला ज्या घरी दिलेला आहे त्या घरी जाऊन जास्त काळ भावानं राहणं वाईट आहे. बुरो भगिनी घर भाई, बुरी नारी कुलक्ष, पत्नी व्यतिरिक्त अन्य स्त्रीच्या याच्यात राहणं वाईट आहे. बुरी नारी कुलक्ष, सास घर बुरो जमाई, सासूच्या घरात जाऊन जास्त काळ जावयानं राहणं वाईट आहे. कारण आमचे एक साधू होते, ते म्हणायचे, महाराज कसं राहते, जावाई पहिल्यांदा घरी गेला तर फुलाच्या घड्यात टाकून स्वागत होतं. 2 दिवस राहिला म्हणजे अजून त्यांनी सोपं करायचे, पहिल्या दिवशी गेला, लोक पाण्याचा तांब्या भरून हातात देतात, धुवा पाय म्हणून. 2 दिवस राहिला की बकीट भरून देतात, धुवा पाय म्हणतात. 4 दिवस राहिला अजून तर नुसतं बकीट आणून देतात, घ्या पाणी धुवा पाय म्हणतात. आणि अजून थोडे दिवस राहिला, नळाला पाणी आलंय जावाई बापू जरा भरू लागा म्हणतात. म्हणून सास घर बुरो जमाई. अजून काय राहिलं, एक बुरो ठणठण पाल आहे. इथं ठणठण पाल हा शास्त्रात आलेला एक शब्द आहे बरं का, तो कोणी व्यक्ती नाही, रिकाम टेकड्या माणसासाठी आलेला शब्द आहे. माणसानं रिकाम टेकडं राहणं वाईट आहे. काही पोरं म्हणतात एवढं शिकलो ना आता काय हे धंदे करावं का, त्यापेक्षा निवांत राहिलेलं बरं. नाही, तरुणांनी अखंड कशात ना कशात स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. कर्मप्रयत्नो महान. शंकराचार्य म्हणतात कर्म करीत राहा. काय हो, हे शरीर जोपर्यंत स्वास्थ्य याचं चांगलं आहे. मला आता श्लोक आठवेना बघा. कर्मप्रयत्नो महान यावत् स्वस्थमिदं कलेवर गृहं यावच्च दूरे जरा यावच्चेंद्रिय शक्तिरप्रतिहता यावत् क्षयो नायुषाः आत्मश्रेयसी तावदेव विदुषां. कर्मप्रयत्नो महान. जोपर्यंत म्हातारपण दूर आहे, इंद्रियातली शक्ती चांगली आहे, शरीर चांगलं आहे, करा, कष्ट करा. रिकाम टेकडं राहणं वाईट आहे. एक बुरो ठणठण पाल आहे, बुरो सुरणमे भागनो, रणांगणातून पळून जाणं वाईट आहे. आणि कवी गंग कहे सुनशाह अकबर, सबसे बुरो है मंगणो. आणि जीवनात सगळ्यात वाईट काय असेल तर दुसऱ्या पुढं हात पसरणं, त्यामुळं मागणं, ही जगातली अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तो का म्हणे, करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिकत्याचे. म्हणले महाराज, मग असे जर प्रमाण व्यवहारातली लोकांची पद्धती जर पाहिली तर मागणाऱ्याची एवढी किंमत डाऊन आहे, तरी जगद्गुरु तुकोबाराय देवापुढं मागतात. कसं काय हो, हे जरा शोभणारी गोष्ट आहे का? संतांसारख्या मोठ्या व्यक्तींनी जर असं केलं तर मग आमच्यासारख्यांनी कसं करावं? तर त्याचं उत्तर आता एकाच वाक्यात सांगायचं झालं तर मागणं वाईट ही गोष्ट खरी आहे, त्रिकाला बाधित सत्य आहे. पण मी 1-2-3 गोष्टी आपल्याला विचारतो. मला सांगा, मुलानं मायबापाला मागाव का मागू नये? का तिथं बी हीच निकष लावणार? सबसे बुरो हे मागणं. 2-4 वर्षाचं लेकरू आहे, जत्रेत गेलं, त्याला खेळणं घेऊ वाटलं, त्यानं मायबापाला म्हणावं का नाही? आता मायबाप घेऊन देतील ना देतील हा भाग वेगळा आहे, पण त्यानं मायबापाला मागणं हे तर उलट त्याचं प्रेम आहे. बरं पुढं चला. शिष्यानं गुरुला मागावं का मागू नये? मागावं ना. गुरुला ज्ञान मागावं, एखाद्या शंकेचं उत्तर मागावं, प्रश्नाचं उत्तर गुरुला गादी मागू नये, तुमची गादी द्या म्हणून, ही गोष्ट खरी आहे. परंतु शिष्यानं गुरुला मागावं का मागू नये? मागितलं पाहिजे. शिष्यानं गुरुला मागितलं पाहिजे, मुलानं मायबापाला मागितलं पाहिजे. पुढं चला. पत्नीनं पतीला मागाव का मागू नये? मागाव का नाही? मग दे जावा की मागलता हो. पत्नीनं पतीला मागायचं नाही तर मग मागायचं कोणाला? बरोबर आहे की नाही? शिष्यानं गुरुला मागायचं नाही तर मग मागायचं कोणाला? येथ सलगी करू भिवो तरी निवो केपा. अरे लेकरानं मायबापाला मागायचं नाही तर मग काय सासरवाडीला जाऊन मागायचं? सासू सासऱ्याला मी जरा धंदा टाकला, मला द्या 1 लाख रुपये. ती म्हणली लई बेजार येतात, कसं बी करा पण द्या.
जणू काय ह्याला जीवनभर चालवायचा त्यांनी विडाच उचललेला आहे, असे काय काय जावाई बिहेव करतात. असो सांगण्याचा अर्थ, लेकरानं मायबापाशिवाय कोणापुढं मागावं. तुकोबाराय म्हणतात, देवा अरे आम्ही जर तुझ्या पुढं मागायचं नाही तर मग मागायचं कोणापुढं. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळे पुरवावी आळी मायबापा. लेकराच्या प्रमाण आमचं मागणं आहे, मायबाप होऊन तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. आणि जर देवा तुला मागितलं नाही तर मग या जगात आमचं ऐकेल तरी कोण, तुझ्याशिवाय आमचं आहे तरी कोण, आहे की नाही. कोण नारायणा तुझं विना, तुझं विना कोण नारायणा तुझं विना, तुझं विना कोण नारायणा तुझं विना, तुझं विना कोण नारायणा तुझं विना. का म्हणे माझी पुरवी वासना, का म्हणे माझी पुरवी वासना, का म्हणे माझी पुरवी वासना, तुका म्हणे माझी पुरवी वासना. कोण नारायणा तुझं विना, कोण नारायणा तुझं विना, कोण नारायणा तुझं विना, तुझं विना, कोण नारायणा तुझं विना, कोण नारायणा तुझं विना. कोण नारायणा तुझं विना, तुझं विना कोण नारायणा तुझं विना, तुझं विना कोण तुझं विना, तुझं का म्हणे माझी पुरवी वासना, कोण नारायणा तुझं विना, तुझ्याशिवाय आमचं कोण आहे. आता इथं खूप वाढवता येतं बघा, कोण आहे म्हणजे आहेत ना एवढे मोठे लोक. महाराज म्हणले सगळ्याला सोडून तर तुझ्याकडं आलो. पते सुतान्वय भ्रातृबांधवान नत्यविलंघ्यत्यच्युतागता, सगळ्यांचा अतिरेक करून तर तुझ्या चरणाजवळ आलो. आता आहे का आम्हाला घर, घरचे कुटी खातील. आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक, सगळ्याला सोडून तर तुझ्या चरणाजवळ आलो. महाराज म्हणतात की नाही, काय प्रमाण आहे बघा. व्यभिचार प्रकरणातलं तुकोबऱ्यांचं, विसरले कुळ आपुला आचार, विसरले कुळ आपुला आचार, विसरले कुळ आपुला आचार, विसरले कुळ आपुला आचार. पतिभावे धर सोये परिभावे जीव धरतोनी, परिभावे जीव विसरले कुळ आपुला आचार, विसरले कुळ आपुला आचार. पतिभावे नीर घर सोये, घर सोये. विसरले कुळ आपुला विचार, विसरले कुळ आपुला आचार. पतिभावे नीर घर सोये, पतिभावे पती भावे दीर घर सोय, सगळं विसरून आम्ही तुझ्या चरणाजवळ आलो. आता तू गुरु बंधू पिता, तूची आमुची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता आपदी अमुते. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, किती त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. अन्यथा शरणं नास्ति, त्वमेव शरणं मम. फक्त तुझी शरणागती आम्ही केली देवा. आता आमची इच्छा अभिव्यक्त करायला दुसरी जागाच कुठे.
तुझ्याशिवाय आमचं आहे तरी कोण. म्हणून देवा मागणे ते तुझं मागो देहभाव, तुझं सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. देवा तुकोबराय बोलतात की नाही, मागायचं तर देवा आता तुम्हालाच, का तुम्हीच आमचे आहात. तुम्ही नाही म्हटलं तर कोण नारायणा तुझं वीण, तुझ्याशिवाय आमचं कोण आहे देवा. या अत्यंत अनन्य शरणागतीनं ज्यावेळेला एखादा भक्त देवा पुढे जातो तेव्हा ते मागणं दोष नाही, ते मागणं उलट प्रेम आहे. जसं लेकरानं मायबापाला हट्ट करणं हे प्रेम आहे की नाही. मायबापावर लेकराचा तेवढा प्रेमाचा अधिकार असेलच म्हणते, नाही नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तसं संत अत्यंत प्रेमाच्या उच्च टोकावरून निकटतेनं तुकोबाराय देवाला मागतात. काय मागतात शब्दसुद्धा तसे अत्यंत प्रेमाचेच वापरून महाराज म्हणतात, देवा आम्हाला जे पाहिजे तेच तू दिलं पाहिजे आणि आम्हाला हेच पाहिजे. अभंगाचं प्रथम चरण. हेची दान दे का देवा, 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 हेची दान दे प्रेमाच्या अत्यंत टोकावरचं हे मागणं, हेची आम्हाला हेच पाहिजे. याच्यातून एक अर्थ असा होतो, तू देशील ती घेणाऱ्यातली आम्ही नाही. आम्ही जे मागल ते देत असशील तर घेणाऱ्यातली आम्ही. ही प्रेमाचीच भूमिका आहे. जसं एखादं लेकरू म्हणतं की नाही मला हेच म्हणजे हेच पाहिजे. एक आपले वारकरी छोटी छोटी मुलं घरामध्ये नातवं त्यांची जेवायला बसले आणि वारकरी आलेले. रोज ते आज्याच्या ताटात जेवायला बसायचे, पण आता वारकरी संत सगळे घरी आले, तसं कसं बसवावं. ते म्हणले थांब रे, ताटात बसू नको, तुला शेपरेट वाढतो. आणि दुसरं ताट केलं वाढलं. त्यानं म्हणलं हे नग मला शेपरेट पाहिजे. त्याला वाटलं शेपरेट म्हणजे पदार्थच आहे काहीतरी. आणि म्हणले हो ही काय तुला शेपरेटच. नाही नाही ही तर चपाती भाजी आहे म्हणा, मला शेपरेट खायचं आहे. आता किती समजव, नाही नाही मला तेच जेवायचं म्हणजे तेच जेवायचं. हे जसं लेकरांनी आग्रह करावा त्या पद्धतीनं तुकोबराय म्हणतात, हेची चकार घातला मला, आम्हाला हे दान द्या नाही हेच द्या. या हेची म्हणण्यामध्ये बाकीच्या सर्व पदार्थाची व्यावृत्ती. आनने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी, रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. आनने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी, रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. आनने घोदेसी तरी, आनने घोदेसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्ती चारी, रिद्धी सिद्धी मुक्ती
देसी तरी, तू द्यायला आलास तरी आम्ही दुसरं घेणार नाही. रिद्धी सिद्धी मुक्तिचारी, रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, ते तो आम्हा फोल भक्ती पुढे. रिद्धी सिद्धी सुखे हानितल्या, तू दिलं तरी आम्हाला ते घ्यायचं नाही, आम्हाला जे पाहिजे ते दे. हे चिदान देगा देवा आगा. याचा अर्थ अत्यंत प्रेमातली ही मागणी तुकोबारांची. महाराज सांगतात दे, काय देऊ, तर तुझा विसर न व्हावा. देवा तुमचा विसर होऊ नये अशी कृपा करा. प्रश्न पडतो, विसर होऊ नये म्हणतायत, याचा अर्थ आठव झालेला आहे ना. आणि आठव व्हायला काय अट्टहास केला आहे तुकोबाराय सांगतात, खूप केलं बा. याचं स्मरण व्हावं, अखंड याचं स्वरूप आमच्या अंतःकरणात स्थिर व्हावं, यासाठी खूप सायास केले. याची लागी ओ तेजी अले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग, याची लागी जन्मजन्मांतरी केले हे सूचना, भक्षुने कंदमुळे प्राशिले जीवना, याची लागी ओ केली तीर्थाटना, याची लागी ओ वसविले निर्जना. काय काय केलं, याची लागी ओ आसनी शयनी, केली निरंतर याची चिंतवनी. नळवरांची मोठी गवळण आहे. नळवराय सांगतात याच्यासाठी, याची लागी ओ वेदांत पाहिला, याची लागी ओ सिद्धांत ओळगिला, सगळं विधिविधान आदी तमुक यामुक सगळं केलं याचं स्मरण व्हावं. यास किती प्रमाणात संतांनी गायलेलं आहे की नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या न पवती ओ याचा दारवंटा. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी न पवती याचा दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा. योगाभ्यासे सिद्धी रोधी तिच्या वाटावो, योगाभ्यासे सिद्धी रोधी वाटावो. आनंदाची सापडली वेळ, येणे संत सज्जन भेटले कृपाळ. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, येणे संत सज्जन भेटले कृपाळ. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, येणे संत सज्जन भेटले कृपाळ. धन्य आनंदाची सापडली वेळ, येणे संत सज्जन भेटले कृपाळ. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या न पवत्यो याचा दारवंठा. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधी त्या वाटावो. यज्ञ आगे स्वर्ग भोग आडेते, करिता तपे काम क्रोध खवळती. नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढते, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. जपता मंत्र विजय चळची घाली घाला, सोहळे मिरविता विधी निषेध आगळा. करिता दान पुण्य पुढे भोगवी फळा, आता धनीवरी ध्याऊ याला आईसे शोधियले. देवाचं ध्यान व्हायला लई करावं लागतंय महाराज. आपलं भाग्य आहे की आपल्या मुखात देवाचं नाम येतं. ज्ञानोबा एका अभंगात सांगतात, आता वेळ संपत आलाय आपला म्हणून जरा द्रुतगतीनं चलू. जन्मजन्मांतरी असेल पुण्या सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. आहे की नाही. कितीतरी पुण्य लागतं महाराज. जयाच्या वाचे पुढा भोजे, नामनाच तसे माझे. जे जन्म सहस्त्र ओळगी जे, एक वेळ मुखासे यावया. एकदा देवाचं नाव तोंडात यायसाठी जे जन्म सहस्त्र ओळगी, अनंत जन्माचा सायास करावा लागतो, पुण्य यावं लागतं, तेव्हा देवाचं नाम मुखात येतं. महाराज म्हणतात ते सगळं करून आम्ही देवाच्या चरणापर्यंत पोचलो. पण आता इथं कॉन्स्टंट राहायचं आहे ना. देवाचं स्मरण झालं हे भाग्य आहे.
पण ते स्मरण टिकलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या प्रयत्नानं तुझं स्मरण केलं, पण आता आमच्या प्रयत्नानं या मनाला तुझ्या चरणाजवळ स्थिर करू शकत नाही. तुझ्या केल्या विन स्थिर व शनो हे मन, तू केल्याशिवाय हे मन मात्र अखंड तुझ्या चिंतनात देवा राहणार नाही. म्हणून आता तूच कृपा कर आणि तुझा विसर पडू नये अशी कृपा आमच्यावर कर, म्हणून तुझा विसर न व्हावा. पण महाराज काय हरकत आहे, एखाद्या वेळेला पडला देवाचा विसर, त्यात काय असतंय? देवाचा विसर जर पडला तर भल्या भल्याला काय काय झालंय त्याचं गणित आहे का नाही? अहो अखंड नारद भगवत चिंतनात राहणारे आहे. उगत थोडा विसर पडला होता, काय झालं? नाथ महाराज सांगतात, भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला. एकदा थोडं विसरल्याचा परिणाम ही आहे. आता तुम्ही आम्ही तर कवा बावा आठवता, काका होईल की आता किती होत्यात की काय नाही. नारद चुकला चाळा भजनाचा, विसरल्याचा परिणामच आहे ना तो. विसरलीत या थोर झाली विसरलीत या थोर झाली हानी, विसरलीत या थोर झाली हानी, विसरलीत या थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या. परिणाम. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. अजून एक अभंग आहे बघा, तुका म्हणे राम एक विसरता श्रम, देव विसरला की जीवनात श्रम झाला. म्हणून विसरली तया थोर झाली हानी, म्हणले तुम्ही आम्ही विसरल्यावर हानी होईल नवल नाही. कोण विसरलो हो? ज्ञानोबराय म्हणतात, प्राप्ते पुरुषे देखे इंद्रिय लाळिली कौतुके, आक्रमिला जान दुःखे संसारी. ज्ञानोबराय म्हणतात, तैसे विषयाचे ध्यान विपाये जरी वाहे मन, तरी येसने हे पतन गिवसी तपावे. जे काय तया विसराची देशी प्रसिद्धी गा जीव ऐसे. जर्रा देवाला विसरलं तर जीवत्व दशा आली आपल्याला. विसरल्याचा परिणाम कुठवर सांगावा? प्राप्ते पुरुषे, एखाद्या सिद्ध महात्म्यानं सुद्धा थोडा देव विसरला आणि इंद्रियाचं कौतुक केलं तर आक्रमीला जान दुःखे संसारी. याला प्रसिद्ध उदाहरण आहे. ऐकून ऐकून डोकं उठून गेलं असेल तुमचं. म्हणजे जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. अहो महाराज, जड भरत राजा हरणी गर्भा गेला हे प्रमाण म्हणताना एवढं सोपं आहे, पण तुकोबरायांना ग्रथित करताना काय वेदना झाली असतील. म्हणजे काय वेदना व्हायचं याच्यात? काय म्हणजे जड भरतासारख्या तपस्वी महात्म्याला हे भोगावं लागलं, विसरल्याचा परिणाम. बरोबर आहे ना? आहे की नाही? फक्त देवाला विसरलेत. सामान्य त्याग नव्हता जड भरताच्या जीवनात. तुमचा आमचा फाटका तुटका संसार आहे, तरी बी मिट्टी देऊन तिथंच चालू आहे. इळभर गुरं रानाला हिंडतात आणि संध्याकाळी दावणीलाच गुराचं बुल्लं लाव मी बरं. तशी आपली दुर्दशा महाराज. अहो काय संसारात धड आहे आपल्या? काय धड आहे सांगा ना? 10 वर्ष काहीच केलं नाही तर पुरल एवढं काही घरात संग्रह आहे? पोरं सुसंस्कृत होऊन संत मार्गानं चालणारे आहेत? काहीच नाही.
तरी सुद्धा गुंडाळू गुंडाळू चालू आहे, संसार करायचं, फाटलेलं तसंच ठेगळं जोडायचं चालू आहे, तरी सुटे ना. लोखंडाचा गोळा सहजासहजी टाकणं शक्य आहे, सोन्याचा गोळा जवळचा कोण टाकील का? पण जड भरताचा देवासाठीचा जर त्याग पाहिला तर देवासाठी सोन्याचा गोळा टाकणारे जड भरत आहे. नाथ महाराज वर्णन करतात, हे आहे का ते? हां ते आहे ना. ते माझ्या डोक्यात स्वर फॅनचा बसू लागला. हां महाराज वर्णन करतात, जे राजवैभव भोगिते त्यासे कदानो हे विरक्ती, परी भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे. देवासाठी घेऊन जोग. जड भरतानं सामान्य त्याग केला नाही. 18 भार वनस्पती फुले फळे उळती, वावित्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती सगळं होतं. पण फक्त आणि फक्त त्यावेळेचा भारताचा सम्राट आहेत बरं का जड भरत. आणि भारत म्हणजे आत्ता जो धरतो तो भारत नाही, तिकडं कतारपासून, म्हणजे आता हे पूर्व कुणीकडं आहे, इथं इकडं आहे का, म्हणजे कतारपासून असं म्हणावं लागेल, इकडल्या कतारपासून इंडोनेशियापर्यंत, ते म्यानमार वगैरे सगळं भारतातले ब्रह्मदेश वगैरे, या सगळ्याला धरून तो अखंड भारत. आणि त्या भारताचा चक्रवर्ती सम्राट एकछत्री राज्य करणारा जड भरत आहे. हां, जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, जे नानाविध भोग भोगिले, जे नाही देखील सुरवरी. एकनाथ महाराज वर्णन करतात, असला जड भरत राजा. देवतांना सुद्धा जे सहज उपलब्ध नव्हतं ते भरताजवळ होतं. एवढ्या ऐश्वर्यात राहिलेला राजा देवासाठी वनात गेला तर एक तांब्या सुद्धा घेऊन गेला नाही. तहान लागली तर वंजळीनं पाणी प्यायचं आणि भूक लागली तर झाडाची फळं खायचा. एवढ्या हाय लेवलच्या ट्रीटमेंटमध्ये राहिलेला, इतका निष्किंचन होऊन जंगलामध्ये राहतोय, एवढा त्याग सहज शक्य आहे का महाराज? राहुटी नीट मारल नाही तर माणसं पुढच्या वर्षी दिंडी बदलतात. आषाढी वारीत होते का नाही? एकाच दिवशी संध्याकाळच्या जेवणाला भातवरण दिलं तर का करलाय महाराज म्हणतात. जड भरत राजानं तर एवढा मोठा त्याग. बरं, आधीच नसल्यावर त्याग करणं सोपं आहे ना. आधीच फुटक्या परातीत जेवत असेल तर वनात जाऊन फळं खाणं ठीक आहे, पण सोन्याचा चमचा तोंडात असणारा राजा, नौकर चाकर राण्या मुलं सगळी अनुकूल, सगळं अनुकूल असताना देवासाठी एका क्षणात सर्वस्वाचा त्याग करून निष्किंचन म्हणजे निष्किंचन होऊन वनात आला. एवढा त्याग सोपा नाही महाराज, एवढा त्याग सोपा नाही महाराज. वड्यातून गाड्या माघारी फिरतात, त्यांनी तरी कमीत कमी जड भरताला नावं ठेवू नये. म्हणजे कळलं का? पाकिट कमी भरलं तर वड्यातून फिरवून आणतात महाराज लोक गाडी मंडपात, पाकिट कमी दिलंय म्हणून. जड भरताच्या त्यागापुढं काय आहे आपलं? पण एवढा मोठा त्यागी महापुरुष अंतकाळाच्या वेळेला देवाचं स्मरण थोडं ढळलं आणि हरणाचं स्मरण झालं की नाही? आता ते पाठ आहे आपल्या सगळ्याला. आणि थोड्या विस्मरणाचा परिणाम काय झाला? एवढा त्याग असून सुद्धा जन्म हरणाचा आला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. मग एवढ्या त्यागी तपस्वी लोकांना सुद्धा विस्मरण एवढं बेजारीत टाकतंय. तुम्ही आम्ही जर देवाला विसरलो तर तुमची आमची काय दुर्दशा होईल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुझा विसर न व्हावा देवा, तुझा विसर होऊ नये. कारण देवाचा विसर होणं हीच जीवनातली सगळ्यात मोठी आपत्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात, विसर पडू देऊ नका देवा. आणि तुम्ही जर एवढी कृपा आमच्यावर केली, तुमचा विसर पडू नये यासाठी आमच्या मनाला तुमच्या चरणाजवळ बांधून ठेवलं, तर आम्ही मात्र अखंड तुमच्या भजनामध्ये आमच्या जीवनाचा काल क्रम करू. अभंगाचं दुसरं चरण. गुण गाईला वडी, गुण गाईला
गुणगायी नावडी हेची माझी सर्व जोडी. चल शेवट ना. महाराज वर्णन करतात की देवा आम्ही आनंदानं तुझं गुणगान गात राहू. संतांनी गायलेलं आहे की नाही. 3 गोष्टी गायलेल्या आहेत. एक गाव आम्ही, दुसरं एक देवाचं नाम, दुसरं देवाचं चरित्र गायीन ते लिळा, आणि तिसरं गुणगायीन म्हणून गायचं आहे. आणि खरं तर गायलं पाहिजे देवाला. संतांची साधनाच ही आहे. एक तर देवाला गावं, देवाच्या भजनात नाचावं आहे की नाही, आणि हातानं टाळी वाजवावी. हेच कलियुगातलं साधन आहे. गाये नाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे संतांची साधनाची आहे. मुखी गातो गीत वाजवितो टाळी, मुखी गातो गीत वाजवितो टाळी, मुखी गातो गीत वाजवितो टाळी, मुखी गातो गीत वाजवितो टाळी. नाच तोरा मुली प्रेम सुखे, नाच तोरा मुली प्रेम सुखे, नाच तोरा मुली मुखी गातो गीत वाजवितो टाळे, नाचतो राऊळी प्रेम सुखे. ही संतांची साधन आहे. म्हणून गुणगायीन आवडी हेची माझे सर्व जोडी. आता ते गाणं कसं आहे, गायचं आहे बरोबर आहे, पण कसं गायचं? स्वतंत्र कीर्तन होईल. पहिलं तर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष अशा पद्धतीनं देवाचं गुणगान गायचं आहे. म्हणले पण लावणी ठीक आहे महाराज, पण आम्हाला लावणी जमत नाही, ठेवणी जमते. म्हणजे स्वर कळत नाही, आम्ही गावं का नाही देवाचं गुणगान? महाराज म्हणले आनंदानं गा, येईल तैसा बोल, पण गात राहा. म्हणून गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. हेच जीवनातलं सारं सर्वस्व आहे. म्हणून याच्या अपेक्षेनं न लगे मुक्ती धनसंपदा. या सापेक्ष आम्हाला दुसरं काही नको. आम्हाला मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको, संत संग दे सदा. आम्हाला सत्संगाची अपेक्षा आहे. सत्संगात देवाचा अखंड भजन आहे. बघा ना, संत संगतीचा परिणाम सांगताना महाराज सांगतात ना, साधू संत मायबाप तीही केले कृपादान, पंढरी यात्रे. शब्द कसे आहेत? पंढरी यात्रे गेलो असं आहे का? म्हणजे नेले, संतच नेतात. म्हणले केले चंद्रभागे स्नान असं आहे. घडले चंद्रभागे स्नान म्हणजे संतांच्या संगतीत आम्ही फक्त राहिलो, त्यांनीच आम्हाला पंढरीला नेलं, चंद्रभागेचं स्नान घडवलं, डोळ्याला पंढरीनाथाचं दर्शन घडवलं. हे सत्संगाचा लाभ आहे. म्हणून सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरते चिरात. सत्संगतीत राहून वेगळं काही करायची गरज नाही. ते जे करतात त्याच्यात मिसळून राहा, बस, तरी जीवनाची कृतार्थता आहे. म्हणून संत संग दे सदा पडोनी राहीन तै ठाई. आहे की नाही? संतांच्या संगतीत उगं राहावं. उगं कानावर जे शब्द पडतील ते तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन. म्हणून संत संग दे सदा. आणि महाराज सांगतात देवा जीवनात संत संग आणि अखंड तुमचं भजन आणि हेच मिळावं यासाठी पुन्हा पुन्हा जन्म अभंगाचं सेवन. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी वासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी वासी, म्हणे गर्भवासी
आवडी गुण गाईन आवडी सुखी घालावे आम्हासी सुखी घालावे आम्हाई आम्हासी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व सर्व जोडी जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी 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 सुखी घालावे आम्हाशी तुकोबाने सांगतात तेव्हा आम्हाला गर्भवासात घाला. संसार चक्रे भ्रमती आम्हाला त्याच्यात भ्रमण करायचं आहे. पण उत्तम लोक जनेषु सख्यम संतांच्या संगतीत तुझं भजन करीत करीत पुन्हा पुन्हा जन्म मिळाला तर हरकत नाही. सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोके पंढरीचे वार करी होता थोरी जोडी हे. म्हणून पुन्हा पुन्हा जन्म अपेक्षित आहे. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आहे. पण काय तुझी भक्ती करण्यासाठी तुझी सेवा करण्यासाठी हे चिमज घडो जन्मजन्मांतरी. म्हणून तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आम्हासे गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. यथावकाश अभंगाची सेवा केलेली झालेली सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो त्राय पंगासेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटे. वास्तविक पाहता मी काहीतरी बोलावं सांगावं हा माझा अधिकार अभ्यास अजिबात नाही. पण सद्गुरुनाथांची कृपा जी काही वधवून घेतली ती थोडीशी वाङ्मयीन सेवा भरवणी सद्भावाची अंजोळी. मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अंघ्री उगुली विश्वरूपाच्या या न्यायानं मामांच्या चरणी समर्पित करण्याचं हे भाग्य माझ्याकडं सगळ्यांच्या प्रेमामुळं प्राप्त झालं. भगवंतांनी कृपा करावी. युगानयुग वर्षानुवर्ष आपल्या सर्व ग्रामस्थांकडून ही सप्ताहरूप सेवा या निमित्तानं संतांची सेवा आपल्याला घडत राहावी
एवढी प्रार्थना प्रभूचरणी करतो. तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी मस्तक ठेवतो. थांबतो. बोला शेवट.